ओके. अक्षय, तुमची मुलं का बोलत नाहीत सर? असं मला मेजर प्रश्न आहे माझ्यासाठी. कारण काय होतं माहिती आहे का, तुम्ही ॲज अ मॅनेजर म्हणून जॉईन होणार आहे, बरोबर? कोणत्या ऑर्गनायझेशनमध्ये तुमच्या स्किल हा. जोपर्यंत तुम्ही एलिब्रेट करणार नाहीये, तोपर्यंत समजणार कशाला तुमच्या समोरच्या व्यक्तीला की तुमच्याकडे काय स्किल आहेत. जर एखादी येस सर, गोष्ट राईट. हा एखादी गोष्ट नवीन शिकताय, तर तुम्हाला प्रश्न पडले पाहिजे ऑब्विसली, की बाबा हे कसं आहे सर, हे का होत नाही असं. एक्झॅक्टली सर. हम्म. मला बऱ्यापैकी असं वाटतं की ठीक आहे ना, सरांनी सांगितलंय लेक्चर अटेंड करा म्हणून बसायचं आणि लॉग इन करायचं, ती परत सर काय म्हणते ते ऐकत बसायची काय आवश्यकता नाही. टोटल किती स्टुडंट आहेत बघा, 5 to 7 स्टुडंट जॉईन. नाही सर, MBA ला म्हणजे आता हाच इश्यू चाललेला आहे की आमचं एकमेकांसोबत सुद्धा इंटरॅक्शन एवढं जास्त नाहीये. एक इवन आमच्या टीचर्स सोबत सुद्धा जास्त काय होत नाही कम्युनिकेशन आमचं. हो का? इनफॅक्ट अरे मला तर काय म्हणायचं माहिती आहे का, या सिच्युएशन मध्ये ऍज अ मॅनेजर म्हणून तुम्ही काहीतरी नवीन आयडियाज काढल्या पाहिजेत, वर्कआउट केलं पाहिजे. उलट तुम्ही एकत्र राहिलं पाहिजे ऍट टाइम सिच्युएशन. ऍटलिस्ट तुमचे फॅकल्टी सोडून द्या किंवा बाकीचे सोडून द्या, पण एक मित्र मित्र म्हणून तुम्ही काहीतरी वेगळं करू शकता का या सिच्युएशन मध्ये, हा पण विचार कुठेतरी झाला पाहिजे, की करता आला पाहिजे. तर तुम्ही बघताय जवळपास आता एक सर्वे जर बघितला तर हा. 2.5 ते 3 करोड लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत त्याच्यामध्ये. हा सर. हा, हो. हे झालं स्किल्ड वर्करच्या बाबतीत. ओके, अनस्किल्ड वर्करचा तर वेगळाच विषय आहे. मग त्या अनस्किल्ड वर्करसाठी तुम्ही काही करू शकताय का, सो ॲज यू कॅन मेक मनी. सी, दे ॲज समबडी इज अर्निंग, दॅट मीन्स ॲट द सेम टाइम यू आर ऑल्सो गोइंग टू अर्न द मनी. तर ह्या तुमच्याकडून येस. खूप चांगल्या अशा आयडियाज वगैरे आल्या पाहिजेत, निघाल्या पाहिजेत, आणि त्यासाठी मित्र एकत्र असले पाहिजेत. तुम्ही जर आयसोलेट जर राहिलं ना, तर तुम्ही ग्रो होऊ शकत नाही. म्हणजे चांगले मित्र, चांगल्या आयडियाज, चांगल्या टाइमला घेऊन एकत्र बसा. आता सोशल डिस्टन्सिंग वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला शक्य नाही, परंतु झूम मिटिंग आहे, झूम राहू द्या, तुमचं व्हॉट्सअप मिटिंग आहे, फेसबुक मिटिंग आहे, मिटिंग रूम आहे. मला वाटतं फेसबुकला काय तर 35 लोक ग्रुप होऊ शकतो ना ऍट अ टाइम जॉईन. हा हा. चांगले, आता मी चांगले का म्हणतोय माहिती आहे का, तुमच्या अजून लक्षात येत नाही की क्रिएटिव्हिटी कधी होती ना, की ज्यावेळी डिस्कशन होतं त्यावेळेस. गरजेचं नाही की तुझ्या कॉलेजमधलेच ते मित्र असले पाहिजेत, बाहेरच्या कॉलेजमधले तुझे फ्रेंड्स असणं गरजेचं आहे, आणि हा. क्रिएटिव्ह माइंड असणं गरजेचं आहे. आज मार्केटमध्ये नीड काय आहे, की क्रिएटिव्हिटीची नीड आहे, इनोव्हेशनची नीड आहे प्रत्येक गोष्टी. तुम्ही कोणत्या अँगल त्याच्याकडे बघता, आपल्याला अगोदर शिकवलेलं होतं म्हणजे वेदर द ग्लास इज हाफ एम्प्टी और हाफ फिल. पण हे आता जुनं झालं 20 वर्षापूर्वीच. आता आपल्याला त्याच्या पुढे जाऊन विचार करायला लागणार आहे. येस सर, युअर राईट. So anyway, uh, some of the students had joined. Instead of wasting much more time on unnecessary part, we'll jump directly towards the our session. तीन घर आहेत, त्या तीन घर. So just I'll say here.
So yesterday we have seen data life cycle part 1, that is phase 1 we can say. What it was? It was discovery, right? Right, sir. Discovery of what? डोमेन. कोणत्या डोमेन मध्ये तुम्हाला काम करायचं आहे त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे, बरोबर? तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट काय बघणार डोमेन डिस्कवरी मध्ये? Data, रिसोर्स, राईट? येस, डेटा. people, time. ओके. People, that means stakeholder, or you can say people directly. People. अजून people and Time. time. With the help of this one, you can frame your problem. Frame the problem. आता हे का गरजेचं आहे? जर क्वेश्चनच नसेल तर आन्सर कशाचं शोधायचं, बरोबर आहे ना? Yes, sir. त्याच्यामुळं तुम्हाला अगोदर डिफाईन करायला लागेल की प्रॉब्लेम काय आहे, किंवा मेन्शन करायला लागणार आहे की व्हॉट एक्झॅक्टली यू नीड टू डू. सेकंड इज द डेटा प्रिपरेशन. So in data preparation, what we are seeing? Extract, transport, and load. Yes, extracting the data from the different resources, right? म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याकडे डेटा जो असतो तो काही डेटा ट्रान्झॅक्शनल असतो, काही डेटा रिपोर्ट मधून घेतो. अक्षय, आवाज येतोय क्लिअर? हा सर, तुम्ही क्लिअर आहे, पण मला नेटवर्क इश्यूज आहे सर. ओके. जस्ट अदर मेंबरने जर असं क्लॅरिफाय करा, जर तुम्हाला आवाज क्लिअर येतोय का? अवघड आहे. हा सर, येतोय. हा येतोय सर. हा. आणि आवाज थोडा, तुम्ही जेव्हा क्वेश्चन विचारायच्या अगोदर थोडा अडखळलेला आवाज, पण आता येतोय सर आवाज. ओके. आणि स्क्रीन विजिबल आहे व्यवस्थित? हो सर. ओके, ठीक आहे. हा सर. डेटा प्रिपरेशन मध्ये पहिली फेज येते आपली एक्स्ट्रॅक्ट, राईट? एक्स्ट्रॅक्ट म्हणजे काय करतो, आपल्याकडे नंबर ऑफ डेटाबेसेस आहेत, ओके? म्हणजे डेटा वेगळ्या वेगळ्या फॉर्म मधून आपल्याकडे येतो. फॉर एक्झाम्पल, तुम्ही टीव्ही न्यूज चॅनल बघत असाल, आता मेजर अगदी ट्रेंडिंग काय चाललेलं आहे तर सुशांत सिंग राजपूत केस, बरोबर आहे? येस सर. मग त्याच्यामध्ये तुम्हाला येतात ना याचे नाही चार्ट सापडले, त्याच्यावरून त्याचं अनालिसिस चालू आहे. हा सर, हा सर. So that is the social network data, okay? Social media data. So you can consider social media as Facebook is there, Insta is there, then LinkedIn is there, Twitter is there. So these are the different platform again. So format is different, okay? So it depends on your necessity. You are going to collect the data and get the data. That is what the extracting the data. बरोबर आहे का? आपल्या घरामध्ये स्वयंपाक भरपूर केलेला असतो आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण घेतो आणि खातो. That is what the extraction. Very clear thing. In other words, yesterday I have given the example of the movie. तुम्ही पिक्चर बघायला गेलेला आहे, पिक्चर पाहिलेला आहे आणि माघारी आल्यानंतर तुम्ही तुमच्या मित्राला त्याची स्टोरी सांगताय. ती स्टोरी 2.5 तास सांगत नाही का? सांगता?
तर ती नाही स्टोरी sir. तुम्ही एक 10 किंवा 15 मिनिटामध्ये 5 मिनिटामध्ये सांगता. सो दॅट इज व्हॉट द एक्स्ट्रॅक्शन ऑफ द डेटा. ओके, जे गरजेचं आहे ज्याच्यातून तुम्हाला पूर्ण माहिती भेटणार आहे. एकच मिनिट. ओके, ज्याच्यातून तुम्हाला माहिती भेटणार आहे, रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे, ती इन्फॉर्मेशन घेणं त्याला म्हणायचं एक्स्ट्रॅक्ट. ओके, नेक्स्ट थिंग इज ट्रान्सफॉर्म. ट्रान्सफॉर्म करतो म्हणजे काय करतो? तर एका कॉमन प्लॅटफॉर्मवर आणायचा आहे. माझा डेटा जो आहे वेगळ्या वेगळ्या प्लॅटफॉर्मचा आहे, तर तो दॅट विल बी नॉट ॲक्सेसिबल. ओके, फॉर एक्झाम्पल से आय विल गिव्ह व्हेरी सिम्पल एक्झाम्पल अगेन सो यू बेटर अंडरस्टूड दिस थिंग. ओके, सो ॲज अ मॅनेजर यू वेंट टू द फिलिपिन्स. फिलिपिन कंट्रीमध्ये तुम्ही गेलेला आहे. ओके, नाउ you don't know the Philippine language, okay, and you are attending the meeting. Okay, in that meeting one person belongs delegate from the Japan, another person is delegate from the China, third person is from the Russia, fourth person is from the Vietnam, and you are leading the meeting. Okay, now as a manager or as an Indian, you know the English language, Marathi language, and moreover Hindi language, or some other language, say Russian, you know the Russian language. Okay. Now, in which language you are going to talk in the meeting? तुम्ही कोणत्या लँग्वेज मध्ये बोलणार? Anybody? जी सगळ्यांना ऍक्सेसिबल आहे ती म्हणजे इंग्लिश. Who said that English is accessible or understandable to every country, in every country, Japan, China, Vietnam, Philippines? If you go to Japan, no, ट्रान्सलेटर सुद्धा आपण ठेवू शकतो. exactly. Now, what is the job of translator? इंग्लिश लँग्वेजचे त्यांच्या English, ओन लँग्वेज मध्ये Chinese, Russian, Japanese. जॅपनीज. Yes, exactly. That means you need a platform where all the things come together. म्हणजे असा तुम्हाला एखादा व्यक्ती पाहिजे तिथे की तू त्याला सर्व लँग्वेजेस कळतील आणि त्याचं तो ट्रान्सलेशन करेल. ओके, सो दिस इज व्हॉट द ट्रान्सफॉर्मेशन. ओके, जे तुमच्या वेगळ्या वेगळ्या सोर्स मधून आलेला डेटा हा एकाच फॉर्मॅट मध्ये असणार आहे का? नाहीये, तो वेगळ्या वेगळ्या फॉर्मॅट मध्ये डेटा असणार आहे. जर तुम्हाला एक्सेल शीट मधला डेटा जर बघितला तर तो वेगळा असेल, वर्ड मधला वेगळा असेल आणि व्हॉट वी कॅन से पेंट मधला वेगळा असेल. आय विल शो व्हेरी सिम्पल एक्झाम्पल अगेन. आय विल गिव्ह एक्झाम्पल हियर सो यू बेटर अंडरस्टूड दिस थिंग. नाउ say for example, this is BI, business intelligence. This is the file, okay, and the type of file is the image file, JPG file or PNG file, you can say. Okay, so this file can be opened in the image viewer or in the Paint, but I wanted to open this file in the Notepad. Browse Notepad. Notepad, and I wanted to open this file. Open, download BI, and
I'll select all files. So suppose I wanted to open this particular file, JPG file. Now see, when I open this particular file, where it is, okay. When I open this file, so you find the particular thing, and I wanted to open it into another format. So did you think that these and these are the similar one? या दोन्ही गोष्टी सारख्या आहेत का? No, म्हणजे sir. सपोर्ट करत नाहीये. ओके, डेटा वेगळ्या वेगळ्या लोकेशन वरून आल्यामुळे तो सपोर्ट करत नाहीये. तर तुम्हाला काय करावं लागणार आहे की तुम्हाला तो कॉमन प्लॅटफॉर्मवर आणावं लागणार आहे. दॅट इज द ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम वन फॉर्म टू द अनदर. हा डेटा जो आपण आपल्याला रिक्वायर्ड डेटा जो आहे तो आपण डेटा क्यूब मध्ये किंवा डेटा वेअरहाऊस मध्ये टाकतो, स्टोअर करतोय, कारण आपण त्याच्यावर थोडं मॉडेलिंग किंवा मायनिंग मॉडेल टाकणार आहे. ओके, त्याच्यानंतर याच्यातली जी तिसरी फेज येते, ही तिसरी फेज आहे लाईफ सायकल मधली, दॅट इज मॉडेल प्लॅनिंग. आता मॉडेल प्लॅनिंग मध्ये आपण काय करतो, कोणते कोणते मॉडेल्स अवेलेबल आहेत? तुम्हाला काय आयडिया आहे का याच्याबद्दलची, डेटा मायनिंग बद्दलची? So we'll jump towards the presentation so you understood the part. Okay. ओके, तर डेटा मायनिंग मॉडेल जे आहेत हे मॉडेल दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेले आहेत. एक डिस्क्रिप्टिव्ह मॉडेल म्हटलं जातं आणि एक प्रेडिक्टिव्ह मॉडेल म्हटलं जातं. डिस्क्रिप्टिव्ह मॉडेल हे डिवाइड झालेलं आहे कसं, क्लस्टरिंग, समरायझेशन, असोसिएशन आणि सिक्वेन्स मध्ये. आणि प्रेडिक्टिव्ह मॉडेल जे आहे ते डिवाइड केलेलं आहे क्लासिफिकेशन, रेग्रेशन, टाइम सिरीज आणि प्रेडिक्शन. आता नावातच मॉडेलच्या दोन्ही गोष्टी येतात. प्रेडिक्टिव्ह मीन्स वी आर गोइंग टू प्रेडिक्ट समथिंग. ओके, ॲज वी आर हॅव्हिंग द ट्रेन्ड डेटा, एक्झिस्टिंग डेटा आहे, त्या डेटाचा उपयोग करून मायनिंग मॉडेल इम्प्लिमेंट करून आपण काहीतरी प्रेडिक्ट करतो. दॅट इज व्हॉट द प्रेडिक्टिव्ह मॉडेल. Descriptive is what we are having some attribute, and by using we are summarizing or separating, clusterizing the data. So data segregation चं जे काम आहे ते descriptive मध्ये आपण करतो. ओके, तर we'll move next slide. So यातली जी पहिली जी स्लाइड आहे त्या स्लाइड वरून तुमच्या असं लक्षात येईल की तुमचा जो डेटा आहे, यू डू हॅव बिन
okay, filled with the balls, with different colors of the balls. Okay, now if I use the classification model or clustering model, so with the clustering model, I got some attribute. Depends on this attribute, the data will be separated. The data will be segregated. Okay. येत आहे का लक्षात की मी हे केल्यानंतर असं लक्षात आलं की 3 प्रकारचे बॉल्स माझ्या बिन मध्ये आहेत. सो आय क्लस्टर्ड into 3 parts. So automatically it has been clustered automatically, depends on the attributes. Okay, so a cluster is formed with the similar attribute, and with this similar attribute the clusters has been separated. This is what the thing is. Wait for a minute. I am just taking a tea. All you have a tea? Yes, sir. Very good. जरा मेमरी शार्प होते जरा चहा पिल्यानंतर, चहा कॉफी. Okay, we'll continue. You see, आपण situational example घेऊया. Okay, now you know there are number of corona patients are there, right? आपल्या अवतीभोवती भरपूर कोरोना पेशंट्स आहेत. आता त्यातले काही पेशंट इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन आहेत, काही पेशंट आहेत होम क्वारंटाईन आहेत. ओके, आणि काही पेशंट जे आहेत ते हॉस्पिटलाइज्ड आहेत, आणि काही पेशंट जे आहेत ते हॉस्पिटलाइज्ड इन आयसीयूज आहेत. हे 4 कॅटेगरीमध्ये हे आपण क्लस्टर केलेले आहे. आता हे क्लस्टर कशाच्या बेसिसवर केलेले आहे, तर त्याचे ऍट्रिब्यूट्स कोणते आहेत? According to their severity, I mean. This is the one attribute. Okay. What will be the second attribute? See, think the imagination power and thinking power required in this case in business intelligence, because if you don't predict the future, that means you are not able to understand these things, right? So one more thing, person who is going to institutionalize quarantine, जो पॉझिटिव्ह आहे, first thing is that patient must be positive. Is a positive or negative? This attribute taken into consideration. Okay. Next thing is that what is the age group? कोणत्या एज ग्रुप मधला आहे? सेकंड थिंग, वेअर ही इज वर्किंग, त्याची वर्किंग प्लेस आणि रेसिडेन्शियल प्लेस नियर बाय आहे का? ओके. ओके, सपोज एखादा पर्सन आहे, द पर्सन केम फ्रॉम द सातारा डिस्ट्रिक्ट अँड वर्किंग इन द सांगली डिस्ट्रिक्ट. So where he should be quarantined, at Sangli or Satara? That decision needs to be taken into consideration, right? Yes, sir. One more thing. Now, most important thing is that whether he is having some additional diseases. Okay. Next thing is that होम क्वारंटाईन जर करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी त्याच्या घरामध्ये अवेलेबल आहेत का? ओके, हे जे ऍट्रिब्यूट्स आहेत, हे ऍट्रिब्यूट आयडेंटिफाय करणं गरजेचं आहे, आणि त्याच्यावरून हे आपले क्लस्टर होतील किंवा दिस मेनी पेशंट्स कॅन बी होम क्वारंटाईन, दिस पर्टिक्युलर पेशंट कॅन बी institutional quarantine, this person must be hospitalized, and this person must be shifted to the
ICU. Okay, so according to the attributes, the clusters has been created automatically, and the visualization came in that format. अशा पद्धतीचं व्हिज्युअलायझेशन तुम्हाला येतं. क्लिअर अबाउट दिस मॉडेल? येस सर. हा, म्हणजे याचं कसं करायचं वगैरे आपण पुढे जाऊन बघणार आहे. ओके, तर क्लस्टरिंग हा पार्ट लक्षात आला का? हा सर. ओके, नेक्स्ट कम्स इन द सिक्वेन्स. जर इथं तुम्हाला वेव फॉर्म जर बघितला तर तुम्हाला लक्षात येते की एक कंटिन्युअस सिक्वेन्स आहे. ओके, this is one sequence. If your data is having the multiple sequences, so your data will be shown in that format. Okay, how many sequences are there, what kind of sequences there, why the sequences occur, okay, at what time it occurs. It gives the different values because of the sequences. Okay, just like the clustering, sequence is also one more thing. Again, याच्यामध्ये तुम्हाला सेम आपण एक्झाम्पल घेऊ कोरोनाबद्दल. तुम्ही न्यूज ऐकली असेल मागच्या एक सर्वसाधारण 6 ते 7 दिवसापूर्वी की तुमच्या व्हॉइस वरून तुम्हाला कोरोना झालाय का नाही ठरवता येईल. सो हाऊ इट इज अनालाइज, बिकॉज दे स्टोअर्ड नंबर ऑफ व्हॉइसेस ऑफ द पेशंट्स. वेगवेगळ्या पेशंटचा आवाज त्यांनी रेकॉर्ड केलेले आहेत, वेव्ह फॉर्म रेकॉर्ड केलेले आहेत, आणि त्याच्यानंतर नवीन आउटपुट इनपुट दिलं जाते किंवा हा ही जस्ट मॅच विथ द एक्झिस्टिंग वन. ओके, एक्झिस्टिंग सिक्वेन्सेस जे आहेत त्या सिक्वेन्सेस मध्ये हा फक्त सापडतोय का? जर सापडला तर से दिस इज द पॉझिटिव्ह वन. क्लिअर? लक्षात आलं का सिक्वेन्सेस? हा, त्याच्यानंतर जो पार्ट येतोय दॅट इज असोसिएशन. मशीन जरा स्लो आहे माझं. ओके, सो शो. ओके, नाउ ही जी इमेज दिसते का तुम्हाला? Just a minute, I'll highlight so you understood. Okay. आता this is what one part, this is what second part, this is what third part, this is what fourth part, and this is what the sixth part. But there is association between the attribute of, say, this is the, I'll write 1, so 2, 3, 4 and 5. Okay, so this is the attribute of 5 and attribute of 1. There is a association. There is also association between 2 and 3, 3 and 1, 3 and 4, 2 and 4. Okay, म्हणजे हे जे प्रॉडक्ट आहेत किंवा हे जे व्हॅल्यूज आहेत यांची काहीतरी ऍट्रिब्यूट्स आहेत. सो दे आर कमिंग टुगेदर. ओके, ज्याला आपण मी लास्ट टाइम मध्ये सांगितलेलं होतं की तुम्ही परचेस करायला जाताय. ओके, यू वेंट टू द सुपर स्टोर, लेट्स से डीमार्ट. डीमार्ट मध्ये गेलेला आहे आणि इररिलेव्हंट वस्तू आहे. म्हणजे आपण पेन घेतल्यानंतर, इंक पेन घेतल्यानंतर इंक घेतो, हे रिलेव्हंट आहे. पण त्याच्याबरोबर चॉकलेट घेणं हे रिलेव्हंट नाहीये. तरी पण जर घेत असेल तर देयर इज सर्टन ऍट्रिब्यूट आर असोसिएटेड. ओके, दॅट कम्स फ्रॉम द डेटा. सो असोसिएशन म्हणजे एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला अफेक्ट करते किंवा एक गोष्ट डिपेंडंट व्हेरिएबल, दोन्ही इंडिपेंडंट व्हेरिएबल आहेत
आपण डिपेंडंट व्हेरिएबल इंडिपेंडंट व्हेरिएबल स्टॅटिस्टिक मध्ये शिकलेलं आहे. दोन्ही इंडिपेंडंट व्हेरिएबल आहेत, बट these two independent variable having the association between two is called association. क्लिअर? येते का लक्षात तुमच्या की तुमच्याकडे काहीतरी तुमचं मार्केट बास्केट आहे, त्या मार्केट बास्केट मधले जे प्रॉडक्ट आहेत ते प्रत्येक प्रॉडक्टचे ऍट्रिब्यूट्स आहेत, कुठलं तरी ऍट्रिब्यूट आहे की त्या ऍट्रिब्यूटचं ऍट्रिब्यूटमुळे ते दोन प्रॉडक्ट असोसिएट आहेत. ओके, सो this is what the descriptive data models, and this is what next will come towards the predictive, that is the classification. म्हणजे क्लासिफिकेशन मॉडेल आहे. क्लासिफिकेशन म्हणजे काय करतो तर आपण सर्टन रूल्स अप्लाय करतो. हे असेल तर ते असेल तर ते असेल तर ते, असं करत करत आपण पुढे जातो and we came to the conclusion, that is what the classification. ओके, तर आपण जर विचार जर करायला गेलो तर आपल्या गाव आपण क्लासिफाय असं करतो की गाव आहे, गाव असलं की परत त्याच्यामध्ये तुमचं तुम्हाला भावकी वगैरे म्हणतात, तुम्हाला माहित आहे ना, गावाकडच्या गोष्टी माहित आहेत का रे बाबा? नाहीतर मी सांगायचं तुमच्या लक्षात नाही माहिती आहे ना? ओके, हा, साधी सोपी एक्झाम्पल देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते. आता सपोज एखादं XYZ गाव आहे, त्याच्यामध्ये 4-5 भावकी आहेत. कोण पाटील भावकी एक आहे, जाधव एक आहे, चव्हाण एक आहे, अजून काय आहे. त्याच्यामध्ये परत त्या भावकीमध्ये परत तुमचा बुडका असतोय, बरोबर आहे का? आणि त्याच्यामध्ये परत ना तुमचे चुलत भाऊ वगैरे आले, त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या घरातले लोक आले. येतंय का लक्षात? म्हणजे ड्रिल डाऊन, यू आर गोइंग टू ड्रिल द डाऊन, ओके, विथ सम कंडिशन्स. तर त्याला म्हणायचं क्लासिफिकेशन. आता एखाद्या ऑर्गनायझेशन असते, ऑर्गनायझेशन म्हटलं की पुन्हा लेट्स टेक एक्झाम्पल ऑफ युअर कॉलेज इटसेल्फ. सो ते क्लासिफिकेशन करायचं आहे की कॉलेज येईल, कॉलेजमध्ये तुमचे कोर्सेस येतील, कोर्सेसमध्ये कॉलेज येईल, त्याच्यामध्ये डिपार्टमेंट येतील, डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह, टीचिंग वगैरे असं सेपरेशन होईल. त्याच्यानंतर तुमचे कोर्सेस येतील, कोर्सेसमध्ये क्लासेस येतील, क्लासमध्ये तुमचे स्टुडंट येतील, त्याच्यामध्ये तुमचं जेंडर येईल, त्याच्यामध्ये तुमच्या कास्ट येतील. ओके, सो अकॉर्डिंगली यू आर गोइंग टू क्लासिफाय. ओके, क्लासिफिकेशन लक्षात आलं का? येस सर. ओके, नेक्स्ट थिंग इज हे मोस्टली कधी वापरलं जातं माहितीये का? तुमच्याकडं सुपरवाइज डेटा आहे ऑलरेडी आणि आलेला जो कॅन्डिडेट आहे, नेक्स्ट कॅन्डिडेट, you need to find it out this particular fellow is belong to which category. ओके, दुसरं आता रिसेंटचं आपण एक्झाम्पल घेऊ कोविडचं, बरोबर आहे. कोविड पॉझिटिव्ह येण्यासाठी जे काही सिम्पटम्स आहेत, देर आर 6 सिम्पटम्स फॉर एक्झाम्पल. इफ देर आर द 6 symptoms matched by the newcomer, say automatically you are going to say this is the positive patient, right? क्लासिफिकेशन लक्षात आलं का? येस सर. ओके, नेक्स्ट दिस इज द प्रेडिक्टिव्ह मॉडेल. वरचे जे 3 मी तुम्हाला दाखवलेले आहेत, म्हणजे हे जे दाखवलेलं आहे तुम्हाला 1 नंबर, हे डिस्क्रिप्टिव्ह. सॉरी, I'll take pen, this is the highlighter pen. I'll change the color to, so this is the clustering. Clustering comes under descriptive model. Descriptive model. Okay, this is sequence. Okay, this comes under again descriptive. This is association. Comes under descriptive. Right? This is classification. Now classification comes under predictive model. म्हणजे तुमच्याकडे ऑलरेडी डेटा आहे, त्या डेटावर तुम्ही रूल्स अप्लाय केलेले आहेत आणि त्याचं मॉडेल तयार केलेलं आहे. सो वेन न्यू एंटिटी कम्स इन, सो मी लावणार माझं पाक कमी.
कोण आहे कार्यकर्ता? म्यूट करा की राजा. अनिकेत. ओके. सो काय सांगत होतो मी? असं होतं मध्ये काही डिस्टर्बन्स झालं. ओके, क्लासिफिकेशन मध्ये दिस इज द प्रेडिक्टिव्ह मॉडेल. ओके, याच्यामध्ये काय होतं की तुमच्याकडे ऑलरेडी डेटा आहे, त्या डेटावर तुम्ही रूल्स अप्लाय केलेले आहेत. रूल्स आयडी वायफायची रेंज केली का ग? ओके, रूल्स अप्लाय करतो आणि त्याच्यानंतर आपण नवीन एंटिटी प्रोव्हाइड करतो. त्या मॉडेलला इनपुट प्रोव्हाइड करतो अँड वेटिंग फॉर द प्रेडिक्शन वेदर दिस पर्टिक्युलर एंटिटी कम्स अंडर विच कॅटेगरी और विच क्लासिफिकेशन. सो त्याला आपण म्हणतो क्लासिफिकेशन प्रेडिक्शन. याच्यानंतरचा जो पार्ट येतो प्रेडिक्शन मधला, हे आहे रिग्रेशन. रिग्रेशन मध्ये आपण काय बघतो? स्टॅटिस्टिक सगळ्यांना झालेलं आहे. राजे बोला जरा सर, सगळ्यांनी बोलायचं. आता जो अवघड पार्ट होता तो मी सांगितलेला आहे आणि तुमचं माझ्या माहितीनुसार रिग्रेशन हे तुम्हाला ग्रॅज्युएशनलाच झालेलं आहे. मुलींपैकी बोला जरा, बोलत नाही तुम्ही अजिबात. कोण बोलणार आहे का? रिग्रेशन म्हणजे काय? रिग्रेशन कशासाठी वापरलं जातं? वाय वी रिक्वायर रिग्रेशन? त्याचा पर्पज काय आहे रिग्रेशनचा? रिलेशनशिप बघतं ना सर ते इंडिपेंडेंट आणि डिपेंडेंट व्हेरिएबल मधलं. एक्झॅक्टली एक्झॅक्टली एक्झॅक्टली. एका व्हेरिएबलचा दुसऱ्या व्हेरिएबल सोबत वर काय इम्पॅक्ट होतोय, दॅट वी आर गोइंग टू चेक विथ द रिग्रेशन. ओके, सो नथिंग मोर दॅन दॅट. तर याच्यामध्ये तुमची जे व्हेरिएबल आहे, डिपेंडंट व्हेरिएबल आहे, त्याचा इम्पॅक्ट इंडिपेंडंट व्हेरिएबल वर काय होतोय ते आपण रिग्रेशन मध्ये बघतो. ओके, त्याच्यानंतर येते टाइम सिरीज. हा रिग्रेशन इज अगेन बिलोंग्स टू प्रेडिक्शन. ओके, दिस इज द टाइम सिरीज. टाइम सिरीज डेटा म्हणजे काय? तर ओव्हर द टाइम तुमचा डेटा जो असतो, ओके, ओव्हर द टाइमचा जो डेटा असतो त्या डेटावरून आपण प्रेडिक्शन फाइंड आउट करतो. सो फर्स्ट वी आर पुटिंग द डेटा ऑन द टाइमलाइन. ओके, clear the noise. Most of the time in time series it is very much important that you need to clear the remove the noise, otherwise your result will be 100% failure result. Okay, and time series, when we are talking about the time series module, the correction level must be above 90. Remember this thing. Then and then only everybody is going to accept the model, otherwise not. If your model shows that 60%, 70%, it is of no use. Okay, so very important thing in case of the time series is that removal of the noise. आता मला सांगा, आपण जर डेटा घेतला, स्टॉक एक्सचेंजचा जर डेटा घेतला, तर त्याच्यामध्ये नॉइस असू शकतो का? मला आन्सर सगळ्यांच्याकडे एक्सपेक्टेड आहे. आर्थिक कदम, अजय शिंगाडे, त्याच्यानंतर कल्याणी, नम्रता, कोण आहे, शिवानी, विद्या. तुम्ही जरा बोला. तुम्हाला बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा निफ्टी काही माहित आहे का?
आपण मॅडम जरा तुम्ही अनम्यूट करून तुम्हीच बोला. मला वाटतंय मी जे सांगतोय ते लक्षात येत नाही त्यांच्याकडे. आरती कदम. Yes, sir. स्टॉक एक्सचेंजचा डेटा आहे. ओके. हा. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज माहित आहे? नाही नाही माहित? नाही अरे 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 अरे. स्टॉक एक्सचेंज माहित नाही म्हटलं तर काय कसं रे? बर. दुसरं कोण आहे का? कल्याणी. नाही माहिती सर. नक्की तुम्ही इंडियातूनच आले आहे का? हो. स्टॉक एक्सचेंज माहित नाही Yes, म्हटल्यानंतर sir, we अवघड know नाही का? little bit. हा? इथं कोण सांगू शकेल तुमच्या अजय शिंगाडे? बॉम्बे Bombay स्टॉक Stock Exchange, National Stock Exchange. I know, sir, little but not deep knowledge नाही नाही, डीप नॉलेजची about आवश्यकता share. नाही. तिथं काय होतं मला फक्त एवढंच माहिती तुमच्याकडे पाहिजे. स्टॉक एक्सचेंज मध्ये काय होतं? शेअर मार्केट आहे ते. तिथं डाटा खालीवर होत असतो, प्रत्येक शेअरचा रेट खालीवर वगैरे म्हणजे कमी जास्त होत असतो. हा, शेअर्सची व्हॅल्यू कमी जास्त होते. ओके. हा, व्हॅल्यू मग कोणत्याही कंपनीचं शेअर लिस्टेड होतात का? तर नाहीत होत. ओके. तुमची कंपनी स्टॉक एक्सचेंजला लिस्टेड असली पाहिजे, तरच तुम्हाला ते पब्लिक शेअर इश्यू करता येतात. ओके. तर पब्लिक शेअर म्हणजे काय? यू आर द ओनर. तुम्ही एक जर शेअर जर घेतला तर तेवढ्या पर्सेंटेजचा तुम्ही त्या कंपनीचे मालक असताय. ओके. तर कंपनीच्या पॉलिसीज आणि इंटरनॅशनल पॉलिटिक्स बरोबर गव्हर्नमेंट पॉलिसीज, एन्व्हायरमेंटल इफेक्ट या सगळ्या गोष्टीवर तुमच्या शेअरची व्हॅल्यू, तुमच्या कंपनीची व्हॅल्यू ही कमी जास्त होत असते. बरोबर आहे का? मग हा डेटा येस सर. आता तुम्हाला तुमचा शेअर विकायचा आहे की किंवा तुम्हाला तुमच्या त्याच कंपनीचा शेअर विकत घ्यायचा आहे, तर त्या ट्रान्झॅक्शन तुम्ही कोणत्या दिवशी करू शकता मला सांगा? केव्हाही करू शकता का? शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, आठवड्यातले 7 दिवस करू शकता? आय थिंक फ्रायडे पर्यंत. मंडे टू सुट्टी फ्रायडे. असते सर. मंडे टू Yes, sir. फ्रायडे करू Friday. शकतो. बरोबर आहे. मंडे याचा अर्थ काय आहे? Yes, आपण जर सपोज 1 महिन्याचा जर डेटा घेतला तर किती दिवसाचा डेटा आपल्याला भेटेल? 22 दिवस. 18. 22, 18, 19 ते 22 दिवसापर्यंत तुम्हाला डेटा भेटू शकतो. 19, 22, 23 दिवस पण भेटते. हे किती सॅटर्डे संडे येतील तेवढ्यावर. मला सांगा, याचा अर्थ हा डेटा कंटिन्युअस डेटा आहे का डिसकंटिन्युअस डेटा आहे? डिस्कंटिन्युटी आहे सर त्याच्यामध्ये. डिसकंटिन्युटी आहे. बरोबर आहे. मग ती डिसकंटिन्युटी आपल्याला रिमूव्ह करायला लागेल. आलं लक्षात तुमच्या? अदरवाईज तो काय दाखवेल की सोमवारी शेअरची व्हॅल्यू 12 रुपये आहे, ती कमी जास्त झाली, क्लोजिंगला त्यांची 14 रुपये आहे. मंगळवारी परत 14 ला ओपनिंग झालं, परत 18 ला गेले, क्लोजिंग झालं, बुधवार, गुरुवार, शुक्रवारला गेले. शनिवार, रविवार 0 व्हॅल्यू आहे, तिथं काहीच व्हॅल्यू दाखवत नाही. जर ॲव्हरेज काढायला गेलं तर सॅटर्डे संडेची व्हॅल्यू तुमची 0 पडली. अशा 4 व्हॅल्यू, 4 दुनी 8 व्हॅल्यू जर 0 पडल्या तर तुमच्या याची जी व्हॅल्यू, ॲव्हरेज व्हॅल्यू खाली आली का नाही? 8 रुपयावर आली. हा सर. ती करेक्ट आहे का? नाही. ऍक्च्युअल डेटा तो सांगतोय काय? ऍक्च्युअल डेटा सांगतोय की 14 ते 17च्या दरम्यान त्याची व्हॅल्यू कमी जास्त होते. ओके. दॅट मीन्स if you are talking, you are going to take the data of the stock exchange, you need to remove this Saturday Sunday. येते का लक्षात? हा सर. ओके. आता आपण असं म्हटलं की दिवसाचा विचार केला, पण आज जी व्हॅल्यू असते तीच उद्या असते का? नाहीये. तर ती व्हॅल्यू दर सेकंदाला बदलते का? बदलते. हो सर. बरोबर आहे. आता परत आपण जरा थोडस खाली येऊया, म्हणजे टॉप लेवलवरून खालच्या लेवलला येऊया. स्टॉक एक्सचेंजचा किती वाजता चालू होतो आणि किती वाजता बंद होतो? आय गेस 9:15 ला काहीतरी सुरू होतं ते.
हा आणि 3 वाजता ते बंद होतं. 4ला बंद. 4ला. ओके 4ला. हा 9:15 ते 4. मग 4. आता परत 4 वाजल्यापासून सकाळी 9 वाजेपर्यंत पुन्हा तिथे 0 व्हॅल्यू पडणार तुमच्या. हा हा सो दॅट अगेन नीड टू क्लिअर. हा सर. येस. टाइम सिरीज मध्ये तुमच्या डेटा क्लिनिंगला किती महत्व आहे आलं लक्षात. येस सर. That means you need to specify the time duration. You need to exclude the time. You need to exclude the day. Then and then only you are going to form the continuous data. टाइम सिरीज म्हटलं की कंटिन्युअस डेटा पाहिजे. डिसकंटिन्युअस डेटा जर असेल तर तो तुम्हाला रिमूव्ह करावा लागतो आणि तरच तुम्हाला राईट प्रेडिक्शन येतात. क्लिअर. क्लिअर सर. टाइम सिरीज मध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट काय ध्यानात ठेवायची आहे की तुमचा डेटा ओव्हर द टाइम बघितला जातो आणि त्याच्यावरून तुमचं प्रेडिक्शन केलं जातं. ओके. दिस इज व्हॉट नेक्स्ट डायग्राम इज बिलॉंग्स टू प्रेडिक्शन. इथं जर बघितलं तर ही जी ब्ल्यू लाईन आहे, इथे ब्ल्यू लाईन दिसते तुम्हाला याच्यात. हा ही सर. ब्ल्यू लाईन जी आहे तुमचा ऍक्च्युअल डेटा आहे जो आपण इथे टाइम सिरीज मध्ये दाखवलेला आहे. आणि रेड लाईन जी आहे ही प्रेडिक्टेड व्हॅल्यू काढलेली आहे. ओके. तर ह्या प्रेडिक्टेड व्हॅल्यू काही ठिकाणी वर जातात, काही ठिकाणी खाली येतात. त्याचं कारण काय असतं. कोणते ऑर्गनायझेशन, सपोज फॉर एक्झाम्पल विल टेक दिस एक्झाम्पल ॲज द स्टॉक एक्सचेंज एक्झाम्पल. कोणत्याही ऑर्गनायझेशनचा शेअर व्हॅल्यू ही फक्त त्या ऑर्गनायझेशनच्या मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीवर डिपेंड नसते. इंटरनॅशनल पॉलिटिक्स इन्व्हॉल्ड असते त्याच्यामध्ये. तुमच्या इंटरनॅशनल पॉलिटिक्स मधून काही तुमच्या रिलेटेड न्यूज असतात किंवा काही फॅक्टर्स असतात जे अफेक्ट करतात एंटायर इंडस्ट्रीला. काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असतात, काही टेक्नॉलॉजिकल फॅक्टर्स असतात, गव्हर्नमेंट फॅक्टर्स असतात, प्लस तुमच्या ऑर्गनायझेशनच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस हे फॅक्टर डिपेंड करतात. आता मला सांगा जो सोशल फॅक्टर एक राहिला, पेस्टल फॅक्टर म्हणतो आपण त्याला. सोशल फॅक्टर मध्ये आता सिच्युएशन जी आहे पॅन्डेमिक सिच्युएशन आहे, कोविड-19 पॅन्डेमिक सिच्युएशन. आता रिलायन्सचा शेअर जो आहे तो 917 रुपयाचा शेअर 314 रुपयाला आलेला आहे. याचा अर्थ असा आहे का रिलायन्सचे काहीतरी गडबड घोटाळा झालेला आहे, स्ट्रॅटेजीज फेल झालेले आहेत वगैरे, काही नाहीये. सोशल इम्पॅक्ट झालेला आहे. सो ऍज प्रत्येकाचा शेअर हा खाली आलेला आहे. येते का लक्षात. ह्या गोष्टीचा आपण स्टडी Yes, sir. करावा लागेल तुम्हाला याच्यामध्ये कोणता फॅक्टर इम्पॅक्ट होतो. म्हणजे हे जर तुम्हाला दिसत असेल ऍट ऍक्च्युअल चाललेला आहे आणि तुमचा ग्राफ इकडे दुसरीकडेच गेलेला आहे तर इतर जे फॅक्टर आहेत ते मॅटर करतात. ओके. फॉर एक्झाम्पल से की आता गव्हर्नमेंट म्हणते की 4 बँक आम्ही मर्ज करणार आहे. ज्या बँक मर्ज करणार आहेत त्यांचं शेअर जे आहे ते ऑटोमॅटिकली खाली येते. विच फॅक्टर इम्प्लिमेंटेड हियर. गव्हर्नमेंट फॅक्टर. येते लक्षात. त्याला गव्हर्नमेंट किंवा आपण पॉलिटिकल फॅक्टर म्हणू. क्लिअर. समजलं का हा सगळ्यांना. सर. येस सर. ओके. व्हेरी गुड. तर मॉडेल तुमच्या लक्षात आले कोणते कोणते मॉडेल आहेत. हा सर. जरा सांगू शकाल कोणती मॉडेल मी सांगितली. क्लासिफिकेशन होतं, सिक्वेन्स होतं, रिग्रेशन, हा. असोसिएशन Time series. आणि ओके. टाइम क्लस्टरिंग. व्हेरी गुड. मला जरा मुलीच्या तोंडून ऐकायचं आहे. जरासा आवाज कोणाचाच येत नाही. काय खाल्लेलं नाही काय आज. अपर्णा मॅडम तुमच्या काय मुली कोण बोलणार आहेत काय. आरती कदम, कल्याणी, नम्रता, सायली, संजली कोण आहे. विद्या,
मला वाटतं तुम्ही बोलल्याशिवाय मी पुढे जाणार नाही नेक्स्ट सेशन, नेक्स्ट पार्टला. कल्याणी काय झालंय, कोणते कोणते मॉडेल तुला समज आलेल्यात लक्षात, किंवा कोणते मॉडेल्स आहेत? रिग्रेशन, टाइम सिरीज, क्लस्टरिंग ओके. आणि तुमच्या समोरच तर मी स्लाइड ठेवलेली आहे. क्लस्टरिंग, सिक्वेन्स, असोसिएशन, क्लासिफिकेशन, रिग्रेशन, टाइम सिरीज, प्रिडिक्शन. हा, ओके. दुसरं कोण बोलू शकेल? इकडं आरती. येस सर. हा, सांग कोणती मॉडेल मी सांगितलेत? डाटा मायनिंग त्यात 2, प्रिडिक्टिव्ह अँड डिस्क्रिप्टिव्ह. ओके. डिस्क्रिप्टिव्ह मध्ये क्लस्टरिंग, सिक्वेन्स, असोसिएशन. ओके. प्रिडिक्टिव्ह मध्ये क्लासिफिकेशन, रिग्रेशन, टाइम सिरीज अँड प्रिडिक्शन. ओके. आवाज खणखणीत आहे, पण मगापासून मी बोलतोय, तुम्ही कसं काय रिप्लाय करत नाही? नम्रता. नम्रता बोलायचं आहे. हॅलो. हा, बोल. क्लासिफिकेशन, रिग्रेशन, टाइम सिरीज, क्लस्टरी, असोसिएशन. आपलं आता हे काय चाललंय नेमकं, कशाच काय सांगायला लागलं? मॉडेल प्लॅनिंग. हा, म्हणजे आपण लाईफ सायकल मध्ये आलेलो आहे. आपण प्रॉब्लेम डिफाईन केलेला आहे, आपल्याला काय पाहिजे किंवा काय करायचं आहे, डेटा एक्स्ट्रॅक्ट केलेला आहे, ETL केलेलं आहे, एक्स्ट्रॅक्ट ट्रान्सफॉर्म लोड केलेलं आहे, आणि आपण फाइंड आउट करायचं आहे की कुठलं मॉडेल आपल्याला सुटेबल आहे. हे जे मॉडेल आहेत ना, यातलं मॉडेल आपल्याला चूज करायचं आहे. आलं लक्षात? सगळ्यांच्या लक्षात आलं का? ओके. नाव आपण एक सिनेरिओ घेऊन पुढे जाऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके. आता काय जण हॅलो. जस्ट होल्ड ऑन.
स्क्रीन विजिबल आहे? येस सर. ओके. तर आपण आता एक्झाम्पल जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी तुम्ही अंडरस्टँड केल्या पाहिजेत. ओके. क्लासिफिकेशन समटाइम कॉल्ड सुपरवाइज लर्निंग. सुपरवाइज लर्निंग का म्हणायचं क्लासिफिकेशनला? तर तुमच्याकडे ऑलरेडी डेटा असतो. ओके. आणि त्याच्यावर तुम्ही मायनिंग अप्लाय केलेलं असतं. तुम्ही मॉडेल ट्रेन करता, सुपरवाइज करता, ट्रेनिंग देता. ओके. आणि त्याच्यानंतर नवीन ज्या वेळेला एंटिटी येते त्यावेळेला तुम्ही क्लासिफाय करता की बाबा ही एंटिटी कोणत्या कॅटेगरीमध्ये जाणार आहे. ओके. आता व्हॉट इज सुपरविजन? ट्रेनिंग डेटा, ज्याला आपण ऑब्झर्वेशन, मेजरमेंट एक्सेट्रा असं म्हणतो, आर यूज टू लर्न अ क्लासिफायर. द ट्रेनिंग डेटा आर लेबल्ड डेटा. न्यू डेटा आर क्लासिफाईड युजिंग द ट्रेनिंग डेटा. आता ट्रेनिंग डेटा म्हणजे काय की तुमच्याकडे ऑलरेडी डेटा आहे. एज ग्रुप, एज किती आहे, इन्कम किती आहे आणि क्लास लेवल किती आहे. काय आहे? एज 27, इन्कम 28,000, 28,000 and class level is budget spender. Okay. Then next value in training data, म्हणजे तुमच्याकडे जो ऑलरेडी डेटाबेस मधला डेटा आहे ते इथं पुट केलेलं आहे. याच्यामध्ये 3 लेबल दिलेले आहेत किंवा 3 ऍट्रिब्यूट दिलेले आहेत. तुम्हाला कोणती गरजेचे आहेत ते ऍट्रिब्यूट तुम्ही ट्रेनिंग मॉडेलसाठी घ्यायचे असतात. ओके. याच्यात 3 ऍट्रिब्यूट घेतलेले आहेत, एज, इन्कम अँड क्लास लेवल. ओके. आता अनलेबल्ड डेटा इथं काय आलेलं आहे? ह्या नवीन कस्टमर आलेला आहे, त्याचं एज 29 आहे, इन्कम 25,000 आहे आणि क्लास लेवल त्याला द्यायचं आहे. आता क्लास लेवल काय येणार आहे? क्लास लेवल बजेट स्पेंडर, न्यूमेरिक व्हॅल्यू बजेट स्पेंडर 0.8. आता हे ऍक्च्युअल जर पाहायला गेलं तर या पद्धतीचं मॉडेल आपण क्रिएट करणार आहे. पुढे जाऊन बघूया आपण काय एक्झॅक्टली करतो. मॉडेल कन्स्ट्रक्शन, लर्निंग स्टेप और ट्रेनिंग स्टेप. मॉडेल कन्स्ट्रक्ट करतो म्हणजे काय? त्याला आपण ट्रेनिंग मॉडेल म्हणतो. कन्स्ट्रक्ट ए क्लासिफिकेशन मॉडेल बेस्ड ऑन ट्रेनिंग डेटा. ट्रेनिंग डेटा म्हणजे काय? तर तुमच्याकडे एक्झिस्टिंग डेटाबेस मधला जो डेटा आहे त्याला म्हणायचं ट्रेनिंग डेटा. त्या डेटावर आपण रूल अप्लाय करतो. कोणते रूल अप्लाय करतो? क्लासिफिकेशनचे रूल असतील, डिसिजन ट्रीचे रूल असतील किंवा मॅथमॅटिकल फॉर्म्युला असतील. सिंपल yes, no, if this is the case, then go here or here. For example, if age less than 18 will not allowed for the job. If age is greater than 18 allowed for the job. So this is what the mathematical formula. Classification rules are different and decision tree is different. Okay. तर तुमचा जो ट्रेनिंग डेटा आहे त्या ट्रेनिंग डेटावर काय केलं जाते? तर रूल अप्लाय केले जातात. कोणताही करा तुम्ही, क्लासिफिकेशन रूल्स अप्लाय करा, डिसिजन ट्री करा किंवा मॅथमॅटिकल फॉर्म्युले करा, डिपेंड्स ऑन यू. ओके. सो एकदा का तुम्ही ट्रेनिंग डेटा सेटवर तुम्ही काम केलं की तुमचं नेक्स्ट फेजला तुम्ही जाता. बिफोर युजिंग द मॉडेल यू फर्स्ट नीड टू टेस्ट इट ॲक्युरसी. आता ॲक्युरसी टेस्ट कसे करायचे? तुमच्याकडे ऑलरेडी डेटा आहे, ट्रेनिंग डेटा आहे, त्या ट्रेनिंग डेटावर तुम्ही रूल अप्लाय केले आणि तुम्ही काय केलेलं आहे की मॉडेल तयार केलेलं आहे. आता ते मॉडेल तयार केल्यानंतर त्याच्यात तुम्ही टेस्ट केसेस घ्या. तुम्हाला माहित आहे की बाबा हा पर्टिक्युलर हा घेतलेला आहे 25, त्याचा इन्कम 30,000 आहे आणि तो बजेट स्पेंडर आहे. ओके. सो ही व्हॅल्यू तुम्हाला माहित आहे, टेस्ट डेटा हा तुम्हाला माहित आहे. आता तुम्ही काय करताय की एक तुमच्या मॉडेलला तुम्ही पास करताय एज आणि इन्कम आणि प्रेडिक्ट काय करताय की त्याचा क्लास कोणता आहे. ओके. तो बजेट स्पेंडर आहे का बिग स्पेंडर आहे. तर आपल्याला माहित आहे की ही व्हॅल्यू जी आहे टेस्ट डेटा मधली, तर एज 25 आणि इन्कम 30,000 जर असेल तर त्याचा तो या कॅटेगरीमध्ये येतो, बजेट स्पेंडर मध्ये. जर तुमच्या मॉडेलनं जर बजेट स्पेंडर दाखवलं, सो यू कॅन से येस, यू कॅन गो फॉर इट. ओके. ह्या झाल्या टेस्ट केसेस. मग अशा टेस्ट केसेस तुम्ही किती करा? 10, 15, 20 करा आणि प्रत्येकाचा रिझल्ट काउंट करा. ओके. आणि सपोज तुम्ही टेस्ट केसेस 10 घेतल्या, आउट ऑफ 10 से यू गॉट
8 results. Just a minute. Okay. Out of this 10, 8 test cases shows the correct result and 2 test cases show the wrong result. Okay. याचा अर्थ काय होतो, 10 पैकी 8 केसेस जे आहेत त्याचा तुम्हाला करेक्ट रिझल्ट भेटला. सो 80% युअर मॉडेल इज करेक्ट. ओके. तर अॅक्युरेसी किती आली, तर 80% अॅक्युरेसी आली. मग तुम्ही ते मॉडेल ऍक्सेप्ट करायचं का नाही करायचं, तर तुम्ही काय करा, हे दिस इज द वन मॉडेल. त्याच्यानंतर तुम्ही दुसरं मॉडेल तयार करा. ओके. त्याच्यानंतर दुसरं मॉडेल तयार केल्यानंतर पुन्हा टेस्ट केसेस चेक करा. टेस्ट केसेस चेक केल्यानंतर काय आलं की बाबा तुमचा सेकंडचा रिझल्ट आला, 10 केसेस घेतलेले आहेत, त्याच्यापैकी 7 केसेसचा रिझल्ट तुम्हाला बरोबर आला आणि 3 केसेसचा रिझल्ट तुमचा चुकला. याचा अर्थ काय झालं, तुमची सेकंड मॉडेलची अॅक्युरेसी आली 70%. पुन्हा तुम्ही तिसरं मॉडेल तयार करा, त्याच्या टेस्ट केसेस घ्या. ते घेतल्यानंतर तुमच्या असं लक्षात आलं की 10 आउट ऑफ 9 टेस्ट केसेस तुमच्या रिझल्ट बरोबर आलेला आहे आणि 1 चुकीचा आलेला आहे. तर थर्ड मॉडेलचं तुमचं काय झालेलं आहे, 90% अॅक्युरेसी आली, पहिल्या मॉडेलची 80% आली. आता तुम्ही 3 मॉडेल तयार केलेले आहेत, तर त्या 3 मॉडेल पैकी सगळ्यात जास्त अॅक्युरेसी कुणाची आहे, तर तिसऱ्या मॉडेलची आहे. राईट. सो सिलेक्ट द थर्ड मॉडेल. ओके. हे थर्ड मॉडेल तुम्ही सिलेक्ट करायचं आहे आणि यूज करायचं. आता इथं जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येते की तुम्ही हे जे आहे हे मॉडेल तयार केलेलं आहे. त्या मॉडेलसाठी रूल अप्लाय केलेले कोणते आहेत, हे रूल्स आहेत. इफ एज लेस दॅन 30 अँड इन्कम लेस दॅन 30,000 देन यू कॅन से क्लास इज बजेट स्पेंडर. इफ एज इज लेस दॅन 30 अँड इन्कम ग्रेटर दॅन 30, so here is less than 30 and here is greater than 30, so that customer will be big spender. Next case is age less than 30 and age greater than 30 and less than 60 and income group greater than 30, then it is a big spender. त्याच्यानंतरची टेस्ट केस आणि त्याच्यानंतर हे रूल्स अप्लाय केलेले आहेत क्लासिफिकेशनचे. त्याच्यानंतर हे मॉडेल तुम्ही तयार केलेलं आहे आणि त्याच्या ह्या मॉडेलला तुम्ही प्रोव्हाइड केलेला आहे हा तुमचा ट्रेनिंग डेटा सेट. म्हणजे तुमच्याकडे जो असलेला एक्झिस्टिंग डेटा सेट आहे तो ट्रेनिंग मॉडेल म्हणून वापरायचा. त्याच्यावर रूल अप्लाय करायचे. रूल कोणते अप्लाय करणार आहे, त्याच्यापैकी तिन्हीपैकी कोणते रूल तुम्ही अप्लाय करा. क्लासिफिकेशन अल्गोरिदम वापरा किंवा मॅथमॅटिकल फॉर्म्युला वापरा, जे रिक्वायर्ड आहे ते तुम्ही वापरू शकता. पण आणि त्याच्यानंतर तुम्हाला ते मॉडेल ऍक्च्युअल याच्यावर टेस्ट केले. एकदा टेस्ट झाल्यानंतर तुम्ही पुढं वापरायचं आहे. तर क्लासिफिकेशन आणि प्रेडिक्शन मधला बेसिक फरक काय आहे. प्रेडिक्ट categorical class labels, use labels of training data to classify new data. If I give SX loan to customer will be safe or risky. आणि प्रेडिक्शन मध्ये काय होतंय, प्रेडिक्शन मध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे की व्हॅल्यू तुमच्या कंटिन्युअस व्हॅल्यू असतात आणि क्लासिफिकेशन मध्ये व्हॅल्यू डिस्क्रीट असतात. तुम्हाला बेसिक फरक माहित आहे ना डिस्क्रीट व्हॅल्यू आणि कंटिन्युअस व्हॅल्यू मध्ये. Discrete value you can say 1, 2, 3, yes, no. These are the discrete values or these are nominal variables. If we talk about the statistical terms, so you need to think about whether this variable is the categorical variable or nominal variable, or whether the values are continuous value or discrete value. Okay. So this is the basic difference between classification and the prediction. Okay.
एक्झाम्पल आलं का लक्षात तुमच्या? हा सर. हा झाला फोर्थ पार्ट आपला. ओके, लाईफ सायकल मधला फोर्थ पार्ट इज मॉडेल बिल्डिंग. कोणते मॉडेल्स आहेत आणि कोणत्या रिक्वायरमेंट काय आहे त्यानुसार मॉडेल बनवायचं आहे. ओके, सो पहिला पार्ट काय पाहिला आपण? डिस्कवरी. ओके, सेकंड अक्षय बोला. डेटा प्रिपरेशन सर. डेटा प्रिपरेशन. डेटा प्रिपरेशन. थर्ड मॉडेल प्लॅनिंग. मॉडेल प्लॅनिंग. फोर्थ मॉडेल बिल्डिंग. येस. मॉडेल तयार केल्यानंतर आपल्याला रिझल्ट आलेला आहे, बरोबर. सो दॅट रिझल्ट, नेक्स्ट फेज इज कम्युनिकेटिंग रिझल्ट. जे काय आउटकम आलेलं आहे ते तुम्हाला व्हिज्युअलाइज करणं, दॅट इज नथिंग बट द कम्युनिकेशन. तुमच्या डॅशबोर्डवर तो रिझल्ट आला पाहिजे. ओके, ते तुमच्या फक्त स्टॅटिस्टिकल व्हॅल्यू मध्ये आलं नाही पाहिजे. सो दॅट इज व्हॉट द रिझल्ट कम्युनिकेशन. सो रिझल्ट फॉर गिवन एक्झाम्पल इज, सपोज कस्टमर एंटर्स with the loan file to the manager. Okay, so manager will take the appropriate data from the file, submit to the model. Okay, and model will give the result whether the customer is safe or not. Okay, safe or risky. Okay, so by providing this data to the model, model will show the result of whether the customer is safe or whether the customer is risky. Okay, so within 1 minute, manager will respond to the customer that whether he is going to clear his file or whether he is going to reject his file. Clear the point? लक्षात आलं का सगळ्यांच्या? सर पुन्हा एकदा सांगा. आपण लास्ट याच्यामध्ये मॉडेल बिल्डिंग पाहिलेलं आहे. ओके, मॉडेल तयार केलं. सर तुमच्या साईडने म्यूट करा, म्हणजे बॅकग्राऊंड वॉइस खूप येतो. माझ्या साईडने नाही रे, एक मिनिट. कोण आहे बघतोय ऑन? नाही तुमच्या साईडने नाही, म्हणजे हा. ओके, हा भिंगारे कोणतरी. हा, ओके.
मॉडेल तयार केलेलं आहे. आता आपण कस्टमर काय पाहिलेलं आहे की बँकेमध्ये कस्टमर आलेला आहे लोनची फाईल घेऊन, राईट. त्याच्यासाठी आपण ऑलरेडी एक्झिस्टिंग डेटा आहे त्याचा ट्रेन करून ते मॉडेल तयार केलेलं आहे. त्या मॉडेलला काही इनपुट द्यायचं आहे. ओके. सो कस्टमर आलेला आहे फाईल घेऊन बँकेमध्ये, त्याचे काही ऍट्रिब्यूट्स घेईल आणि मॅनेजर काय करेल त्या मॉडेलमध्ये त्या ऍट्रिब्यूटच्या व्हॅल्यू टाकेल. ओके. सो ते जे मॉडेल आहे ते मॉडेल आउटपुट प्रेडिक्ट करेल वेदर द कस्टमर इज सेफ ऑर रिस्की. येते का लक्षात? जर रिझल्ट आला जर कस्टमर सेफ आहे तर मॅनेजर रिॲक्ट करेल कस्टमरला की वी आर गोइंग टू फॉलो युअर केस, अदरवाइज ही इज गोइंग टू से दॅट आय एम नॉट गोइंग टू फॉलो युअर केस. ओके. So that is the communicating the result. आलं लक्षात? येस सर. आणि सगळ्यात शेवटचा जो पार्ट येतो तो ऑप्टिमायझेशन. ऑप्टिमायझेशन अँड ऑपरेशनलायझेशन. ऑप्टिमाइज करायचं करतो म्हणजे काय करतो तर आपल्या डॅशबोर्डवर तो वर्कआउट होतोय का नाही हे बघणं. तुमच्या नंबर ऑफ सिस्टम्स असतात. सो दीज सिस्टम्स आर इंटर रिलेटेड टू इच अदर. ओके. तुम्ही जर ऑर्गनायझेशन मध्ये जर काम करत असाल तर यू विल फाइंड द डिफरंट डिपार्टमेंट्स, राईट. सो इच वन हॅव्हिंग देअर ओन ऍप्लिकेशन. सो इफ these applications are able to communicate with each other, so your developer model must be applicable to all the models or all the departments. So that is what the optimization. And operationalization means what? Whether it is working on your premises. तुमच्या डॅशबोर्डवर ऍक्च्युअल रिझल्ट येतोय का? कारण मॉडेल ते बनवलं जातं किंवा टेस्ट केलं जातं हे डिफरंट एन्व्हायरमेंट मध्ये टेस्ट केलं जातो. For example, say I do have a application say Tableau or I do have application of Power BI. So I'm going to connect with the say your database. Say Oracle is there. Oracle database मध्ये value store केलेले आहे. So I connect the bridge between the Tableau and the Oracle. I'll get the data. I create the model. I test the model. Everything fine on the Tableau. But whether it is working on your website or whether it is working on your application, suppose your organization is having ERP. Okay. So whether I have designed model is going to work on your application or in your ERP, if it is working, say we can say this model is operationalized. Okay, clear? So these are the 6 parts of the life cycle of the business intelligence. Clear? Yes sir. Everybody? Okay. Do you have any issue? काय इश्यू आहे का या 6 पार्ट मध्ये? नो सर. Okay. Can we stop here? Yes sir. Very good. हाँ सर. सर नेक्स्ट फ्राइडे सॅटरडे संडे या ओनली सॅटरडे संडे सर? सॅटरडे संडे. सेम टाइम ना सर? हो. ओके. थँक्यू. फ्रायडेला काय होतं माहिती का माझी जरा दुसरी काम आहेत त्यामुळे ते होत नाही, वर्कआउट होत नाही मला. बरं चालेल सर. थँक्यू. आणि सर हे रेकॉर्डिंग कधी लास्ट सर्व पाठवाल काय? मी आता लगेच शेअर करतो ना. हा ठीक आहे चालेल. अपलोड करतो युट्यूबला आणि शेअर करतो. किंवा काय करू माहिती आहे का तुमचं कॉलेजचं पेज आहे का फेसबुकचं? हो आहे की सर. मग नेक्स्ट लेक्चर काय करू आपण ब्रॉडकास्ट करू तुमच्या फेसबुकच्या पेजला ते कायमस्वरूपी राहून. हा चालेल काय हरकत नाही. ठीक आहे. ओके थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. वेलकम.